तर आज आपण जाणार आहोत एका प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी। ते मंदिर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील खेडे या गावात वसलेले शिमराई मातेचं मंदिर। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। मंदिराकडे जाताना पण असा रस्ता जरा असा थोडासा प्रवास करायला लागतो असा आम्हाला, काय टेन्शन नाही, धक्का मारत नाहीची गाडी, रोड असा अख्खा रोड। मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा टोटली पूर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधला आहे। आजूबाजूला तुम्ही जंगल पाहू शकता, एकदम घनदाट जंगल आहे। त्या जंगलामध्ये तुम्ही पाहू शकता ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत, कारण की इकडे भरपूर प्राण्यांचा वास आहे। हे निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं शिमराई मातेचं मंदिर म्हणजे अद्भुत मंदिर आहे। जे मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता, हे स्ट्रक्चर आता बनवलेलं आहे। तर मग चला आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण आपल्या देवीचे दर्शन घेऊया। आधी फक्त हे आतील जो गाभारा आहे हा पूर्ण जुना गाभारा आहे। फक्त आधी देवीची मूर्तीच होती, हे आता पूर्ण बाहेरून स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे। तर आता आपण जाणून घेऊया आपल्या देवीची काय किमया आहे। पूर्वी माणसं इथं आली, बायका बिका आली, इथं आपले बसले, इथं आपण बसले असे बोलतो। परत वाघ आला तेव्हा खांब होतं, असं पॅक नव्हतं, खांब होतं नसतं आणि मोकळंच, आणि तो आत यायचा प्रयत्न करीत आहे, पण देवानं काय आत येऊन दिलं नाही। शेवटी तिथून वरडून निघून गेला। आपला हक्क तिनं सोडला नाही। वाघाला खांब असल्यामुळे त्याला सगळं मोकळंच होतं, पण खांबाच्या आत म्हणून येऊन दिलं नाही। आता सुद्धा सेवा केली तर काही कमी पडत नाही, आणि काही तिच्यावर संकट आलं, घरच्या माणसाने त्रास दिला, काय झालं, नुसती तिथनं हाळी होत दिली की बास, ही उठून वाटायला लागलीच तिकडे, अशा तयारी केली। आई शिमराई माता ही खेडे गावाची ग्रामदैवत आहे। आपल्या देवीबद्दल अजून आपण माहिती जाणून घेणार आहे। तोपर्यंतसाठी धन्यवाद। भेटूया पुढच्या भागामध्ये, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।